बेहदची परम महाशांती 13 डिसेंबर परमशांती दिवस बापूजींची थेट भेट 13 डिसेंबर हा दिवस सर्व बेहदची मुले आणि माँ बापूजी सुद्धा परमशांती दिवस म्हणून साजरा करतात। या खास दिवशी काही विशेष संदेश आणि मुलांना विशेष अशी बेहदची भेट देण्यासाठी आपले लाडके बापूजी मुलांना थेट भेट देतात। आता यापुढील वक्तव्य हे बापूजी थेट मुलांना उद्देशून बोलत आहेत हे आपण लक्षात घ्यावे। बापूजी म्हणतात की सूक्ष्म वतनातील आपले जे कार्य आहे त्याची माहिती आपण मागील भागात पाहत होतो। आपल्या बऱ्याच जुन्या व्हिडिओजमध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वपरिवर्तक बरेच प्रयोग सूक्ष्म वतनामध्ये सूक्ष्म आत्मे करत आहेत। याचा उल्लेख बरेचदा आधी आपण केलेला आहे। हे सूक्ष्म वतनातील माहितीचे व्हिडिओ भाग 1, 2 आणि 3 असे आपण खाजगी ठेवलेले आहेत। या सूक्ष्म दुनियेतील गोष्टी समजून घेणे एखाद्या ब्रह्मज्ञानी साधूला सुद्धा शक्य नाही, कारण तो केवळ एका ब्रह्मांडाचे आदी मध्य आणि अंताचे ज्ञान जाणतो आणि बेहदचे ज्ञान मात्र अनंत मल्टीवर्स बद्दलचे ज्ञान आहे। जर का 33 कोटी देवी देवतांचा आत्मा असेल तर ब्रह्मांडानंतर गॅलेक्सीमधील, युनिवर्समधील, मल्टीवर्समधील ज्ञान हे सुद्धा तो जाणत असेल। याचाच अर्थ ज्ञानानुसारच आत्म्याची ओळख होते। आत्मे आपल्याला कुठपर्यंत ज्ञान समजते यावरून स्वतःची परीक्षा करू शकतात। गीतेचे भगवान तर म्हणतात की मी जप, तप, ध्यान, योगाने नाही तर मी केवळ ज्ञानाने प्राप्त होतो। म्हणून बापूजी आपल्याला सांगतात की ज्ञानी तू आत्मा मला विशेष प्रिय आहे। प्रत्येक आत्म्याने हे लक्षात ठेवावे की ज्ञान हीच त्याच्या आत्म्याची ओळख आहे। जर मल्टीवर्सपर्यंतचे ज्ञान विज्ञानानुसार समजत असेल, जसे अगदी साधारण भाषेत आपण काय समजावू शकतो, तर प्रत्येकजण आकाशातील ग्रह, तारे तर पाहतच असतील ना। तर साधा प्रश्न प्रत्येकाला विचारा की हे आकाशातील ग्रह, तारे म्हणजे काय आहे? तर हे प्रत्येक ग्रह, तारा म्हणजेच एक सोलर सिस्टम किंवा सूर्य आहे। आपले शास्त्र सुद्धा याला दुजोरा देते। आणखीन सुद्धा शास्त्र हे पण सांगते की एका ब्रह्मांडामध्ये एकच सूर्य असतो। आकाशातील ग्रह, ताऱ्यांची संख्या आपल्या डोळ्यांनी पाहताना सुद्धा लक्षात येते की असे अनंत ब्रह्मांड किंवा युनिवर्स अस्तित्वात असले पाहिजेत। आणि हेही तेवढेच खरे की आपल्या नजरेला दिसत असेल त्याच्या कितीतरी पट जास्त सूर्यमंडळं अस्तित्वात असली पाहिजेत। अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजेच करोडो आणि अनंत प्रकार सुद्धा असा अर्थ होतो। अनंत कोटी ब्रह्मांड आहेत असे शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे, पण आपण ओळखणार कसे? आपण विज्ञानाच्या आधारावर समजून घेऊ की ब्रह्मांडाच्या पलीकडील जी गॅलेक्सीमधील, युनिवर्समधील, ग्रेट युनिवर्स 1 ते 17 मधील आणि त्याच्याही पुढील मल्टीवर्सबद्दल आपली शास्त्र आपल्याला सांगत आहेत। शास्त्रांमध्ये, विज्ञानामध्ये संक्षिप्त स्वरूपात सांगितलेले असले तरीही आपण आपली बुद्धी चालवली पाहिजे। जशी लौकिकातील डॉक्टर, इंजिनियर, CA यांची डिग्री घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच हा बेहदचा अभ्यास करून सुद्धा आपली श्रेणी ओळखून घ्या। जर थोडेफार तरी ज्ञान तुम्हाला समजत असेल तर निदान तुम्ही बेहदचा चांगला आत्मा तरी आहात। बेहदची किंवा 33 कोटी देवी देवतांचा आत्मा नसलात तरी सुद्धा हे नक्कीच की तुम्ही चांगला आत्मा तरी आहातच ना। आता साक्षीताई बापूजींना सांगतात की बापूजी, आमच्या माहितीमध्ये काही असे सुद्धा आत्मे आहेत ज्यांना ज्ञान तर समजत नाही, मात्र भावना, प्रेम आणि विश्वास मात्र भरपूर आहे। तर मग ते कोणत्या श्रेणीचे आत्मे आहेत बापूजी? यावर बापूजी उत्तर देतात की बघा, भावना, प्रेम आणि विश्वास असेल तर पुढे जाऊन कधी ना कधी हे आत्मे ज्ञानसुद्धा समजून घेतीलच। काही बघा वयोवृद्ध असतील तर वयानुसार त्यांची आकलनशक्ती कमी होऊन जाते। अंतसमयी जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा ते आत्मेसुद्धा ज्ञान जाणून घेतील। त्यांना आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार सुद्धा होईल। या प्रेम आणि विश्वास ठेवणाऱ्या आत्म्यांना पावर मिळेल। या पावरच्या सहाय्याने आत्मस्वरूप होऊन ते अंतसमयी जाणून घेतील की मी कोणत्या श्रेणीचा आत्मा आहे। हे आत्मेसुद्धा एक दिवस नक्की जागृत होतील। जसे म्हणतात ना की भावनाओं का भाड़ा मिलता है, तसेच भक्तीचे फळ सुद्धा ज्ञानस्वरूपात मिळते। आत्ता जरी अत्यल्प प्रमाणात ज्ञान त्यांना समजत असेल तरीही आत्मस्वरूप होण्यात, आणखीन पावर घेण्यात हेच मदत करतील। आता साक्षीताई म्हणतात की बापूजी, असे होऊ शकेल का की आत्मा जिवंतपणी जरी ज्ञान समजत नसेल तरीही अंतसमयी जेव्हा तो सूक्ष्म स्वरूपात होईल
तेव्हा त्याच्यावरची सर्व स्थूल आवरणे निघाल्यावर त्याला ज्ञान आणि आत्मस्वरूप सर्व काही होईल का? यावर बापूजी उत्तर देतात की हो, नक्कीच. त्याच्या आत्म्यावरची सर्व स्थूल आवरणं निघून गेल्यावर जसे जल आणि पृथ्वी तत्वाचे आवरण निघाल्याने ज्ञान समजणे सोपे जाते. कित्येक आत्मे तर शरीर सोडल्यानंतर जागृत होतात की हे जगत मिथ्या आहे आणि आपण आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे. यानंतर हे आत्मे जिथे ज्ञानदानाचे कार्य चालू आहे तिथे पोचतात. मग ते कुठले घर असेल, मंदिर असेल किंवा गीता पाठशाळा असेल, असे कितीतरी 9 लाख श्रेणीचे आत्मे मरणोत्तर ज्ञान घेऊन 9 लाखच्या विमानात जाऊन बसलेले आहेत. यावर साक्षीताई म्हणतात की हो बापूजी, एकदा तुम्ही अशाच एका आत्म्याबद्दल सांगितले होते जो जिवंतपणी कधी ज्ञान ऐकत नव्हता, पण मरणोत्तर सूक्ष्म दुनियेतूनच त्याने 9 लाखाचे भाग्य कमावले. यावर बापूजी सुद्धा दुजोरा देत म्हणतात की हो, असे काही पुरुष आत्मे आहेत जे जिवंतपणी कामाच्या व्यापामुळे असेल किंवा दुर्लक्ष म्हणून असेल, पण ते ज्ञान ऐकत नव्हते. पण त्यांच्या बायका मात्र ज्ञान ऐकत असल्यामुळे वातावरणात तर हे ज्ञान आणि परमशांतीच्या लहरी भरून राहिलेल्या असतील. त्यामुळेच मरणोत्तर सूक्ष्म आत्मा ते बेहदचे ज्ञान पटकन पकडू शकतो. तो मग सलग हे ज्ञान ऐकतो आणि त्यामधील त्याचे ज्ञान वाढते. सूक्ष्म वतनातील पण ज्ञान ऐकणारे आत्मे बरेच आहेत. आपले बेहदचे ज्ञान ऐकणारे आत्मे सुद्धा बरेच आहेत आणि हे सर्व आत्मे सर्व सूक्ष्ममधील आत्म्यांना ज्ञान ऐकवत असल्याने आपल्या बेहदच्या विमानात बसलेले आत्मे सुद्धा बरेच आहेत. आता साक्षीताई सुद्धा आनंदित होत म्हणतात की ही खूप विशेष गोष्ट आहे बापूजी. मला वाटतंय की या आत्म्यांनी मायेच्या दुनियेत राहून जे केले ते सर्व मातीला मिळाले, पण निदान सूक्ष्म दुनियेतून तरी त्यांनी आपले आत्मपरिवर्तन करून घ्यावे. यावर बापूजी म्हणतात की साकार दुनियेत जरी त्यांनी ज्ञान ऐकलेले नसेल तरी पण मरणोत्तर ते आपले भाग्य बनवतात. साक्षीताई म्हणतात पुढे, पण असं कसं शक्य आहे बापूजी? तर बापूजी म्हणतात की हा सर्व सूक्ष्म वतनातील खेळ आहे. आता साक्षीताई म्हणतात की मला वाटतंय की या आत्म्यांमध्ये कुठेतरी ज्ञानाचे सूक्ष्म असे बीज अस्तित्वात असेल, त्याचेच पुढे रोप होत असेल. यावर अनंत भैया सुद्धा चर्चेमध्ये सामील होताना म्हणतात की तुला असं म्हणायचंय का की त्यांच्या आत्म्यामधील विकार संपले असतील? तर यावर बापूजी म्हणतात की असे पहा की मरणोत्तर त्यांना सूक्ष्म दुनियेतील खूपसे आत्मे मदत करतात. जे बेहदचे आत्मे आहेत, ज्यांच्या प्रकृती किंवा घरवाल्या बेहदचे ज्ञान ऐकत असतात, व्हिडिओ ऐकत असतात, अशांच्या घरात सूक्ष्म वतनातील ज्ञानपिपासू आत्मे राहून ज्ञान आणि योग करतात. ज्ञान ग्रहण करून पुढे ते वृद्धिंगत करतात. 1, 2, 3, 4, 5, 6 महिन्यात सुद्धा हे आत्मे घरातील माणसांमध्ये राहून ज्ञान इमर्ज करतात आणि नंतर निघून जातात. याच पद्धतीने बेहदचे आत्मे 9 लाख आत्मे मरणोत्तर बेहदच्या 9 लाखच्या विमानात जाऊन बसलेले आहेत. साक्षीताई परत एकदा म्हणतात की ही तर खूप वंडरफुल गोष्ट आहे बापूजी. ही गोष्ट विशेष आहे की वरती जाण्या एवढी पावर हे आत्मे स्वतःमध्ये भरू शकले. असं समजा की ते आत्मे थेट बेहद 50 कलेतील पावर ग्रहण करू शकले, तर आत बीजरूपात कुठेतरी ती पावर होतीच ना. यावर बापूजी म्हणतात की त्या आत्म्याच्या बाबतीत जर आपण बघितलेत तर तो 9 लाख कलावाला आत्मा होता. आता साक्षीताई म्हणतात की हो, पण तो स्वतःला ओळखला नाही ना बापूजी. बापूजी म्हणतात की हो, त्याच्यावरती मायेचे आवरण असते ना. मायेच्या आवरणामुळे ते आत्मे विकारी आत्मे होतात. जिवंतपणी मायेचे आवरण असून सुद्धा बघा या आत्म्याला कशी संधी मिळाली. ते त्याची बायको घरात बेहद ज्ञान चालू ठेवत होती, त्यामुळे सूक्ष्म वतनातील आत्म्यांना हे ज्ञान ऐकण्याची संधी मिळाली. या 9 लाख श्रेणीचा आत्मा जेव्हा स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीराचा कट बाहेर पडला तेव्हा सूक्ष्म वतनातील आत्म्यांनी त्यांना ज्ञान ऐकण्यास भाग पाडले. त्या 9 लाख श्रेणीच्या आत्म्याने ते सर्व ज्ञान हळूहळू इमर्ज केले. त्या आत्म्याला आपण 9 लाख श्रेणीचे आत्मे आहोत हे समजायला खूप काळ लागला. आजसुद्धा 9 लाख आत्मे कुठे अजून स्वतःला ओळखू लागले आहेत? मोह मायेमध्ये अडकलेले आहेत ना. त्यांची बुद्धी दगडासमान झालेली आहे. मगाशी आपण ज्या 9 लाख वाल्याबद्दल बोलत होतो त्याची पत्नी ज्ञान ऐकत असल्यामुळे आणि व्हिडिओ चालू ठेवत असल्यामुळे केवळ त्याला सहजपणे ज्ञान उपलब्ध झाले. आणि विशेष म्हणजे हा 9 लाखवाला आत्मा आपल्या ज्ञानी पत्नीच्या संपर्कात केवळ एका जन्मासाठी आला होता,
तरीसुद्धा त्याला 9 लाख विमानात बसवण्यात त्याची पत्नी निमित्त झाली. म्हणजेच पहा की सूक्ष्म वतनातील हेल्पलाईन कशी प्रभावी ठरते ती. साक्षीताई यावर म्हणतात, ही तर खूपच सूक्ष्म गोष्ट आहे बापूजी. बापूजी म्हणतात, आणि आता अशी सुद्धा मुले आहेत जी आधीच विमानात जाऊन बसली आहेत. साक्षीताई म्हणतात की बापूजी, मला जाणून घ्यायचे आहे की या विमानात आतापर्यंत असे किती आत्मे जाऊन बसलेले आहेत. यावर बापूजी म्हणतात की बेहदच्या विमानात आत्तापर्यंत 3070 आत्मे जाऊन बसलेत आणि 33 कोटी देवतांच्या विमानात ज्ञानाचा कोर्स पूर्ण करून जवळपास 22 ते 23,000 आत्मे जाऊन बसलेले आहेत. आपल्याकडील प्रक्रिया पूर्ण करून आम्ही गुप्तपणे जो सूक्ष्म दुनियेत अहमदाबाद इथे 1 किलोमीटरवरती 4 कलेचा गोळा तयार करून ठेवला होता ना, तसेच गुडगाव इथे सुद्धा आधी 4 कलेचा गोळा होता, जो आता वाढवून आपण 10 कलेपर्यंत केलेला आहे. या गोळ्यात आता 10 कलेचा परम आकाश आणि परम प्रकाश सुद्धा भरून ठेवलेला आहे. जे आत्मे या 10 कलेच्या गोळ्यात शिरतात त्यांच्या आभामंडळात कायमस्वरूपी परमप्रकाश आणि परम शांती भरून राहते. या गोळ्यात बापूजी 10 कलेची परम पावर आणि परम प्रकाश भरून ठेवतात. बापूजी म्हणजे आकारी बापूजी. नोव्हेंबर 23 मध्ये जे आत्मे बापूजी मिलन कार्यक्रमात आले होते त्यांना परम पावर जाणवलीच असेल ना, कारण की 4 गज क्षेत्रफळात आम्ही 15 कलेचे परम आकाश आणि 10 कलेची परम पावर भरून ठेवलेली होती. जसे मंदिरात मूर्तीपूजन करतात ना, त्याआधी मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती स्थापना केल्यानंतर तिथे देवी देवता त्या मूर्तीमध्ये प्रवेश करतात आणि आपल्या भक्तांची मदत करतात आणि त्यांना पावर देतात. जसा भक्त तशीच पावर मिळते. याच प्रकारे अहमदाबाद इथे आपण कार्यक्रमाच्या वेळेला म्युझियममध्ये जो फोटो लावला होता त्याच्या आजूबाजूला 10 कलेची पावर भरलेली होते हे आपण सांगितले. ते सर्व मुलांना जाणवले असेलच ना, कारण आपण सुद्धा आता अशीच सोय बेहद ज्ञानी आत्म्यांसाठी करणार आहोत. जिथे जिथे आपल्या बेहदच्या दादाजींचा फोटो लावलेला असेल तिथे तिथे प्रत्येक बेहद आत्म्याला हेल्पलाईन मिळेल. या बेहदच्या मुलांच्या घरात जिथे फोटो असेल तिथे जरी कुणी नकारात्मक आत्मा किंवा कुणी भूत प्रेत बसून असतील तरीही परमशांतीच्या लहरींच्यामुळे हे नकारात्मक आत्मे सुधारतील किंवा पळून जातील. सगळ्यात आधी तर अशा ठिकाणी ते आत शिरूच शकणार नाहीत किंवा विरघळून जातील. जिथे 10 कलेची पावर आणि परम आकाश असेल तिथे तर असे आत्मे डायल्यूट होऊन जातील. भूत प्रेत तर क्षुल्लक मच्छरसारखे आत्मे असतात. या वेळच्या पॉवरफुल आत्म्यांसाठी आपण नवीन प्रयोग सुरू केला आहे. जसे आधी आपण दिल्ली आश्रमात आतमध्ये 10 कला आणि बाहेर 4 कलेचे परम आकाश आणि परम पावर ठेवत होतो, तर साक्षीताई यावर म्हणतात, ते तर आत्ता पण तसेच आहे ना बापूजी. बापूजी म्हणतात की हो तसेच आहे, मात्र आता आपण सगळीकडेच 10 कलेची पावर आणि 10 कलेचे परम आकाश भरून ठेवलेले आहे. जसे एखाद्या ब्रह्मांडातील परमधाममध्ये 10 कलेची पावर असावी तशीच मी दिल्ली आश्रमात व्यवस्था केलेली होती. जी बेहदची मुले तिथे गेलेली आहेत त्यांना हा अनुभव आलाच असेल. मात्र जी मुले आत्मस्वरूप झालेली नसतील, नष्टो मोहा आणि इच्छा मात्रम अविद्या झालेली नसतील त्यांना मात्र हा अनुभव येणार नाही. जी मुले हा सर्व अनुभव करतायत याचाच अर्थ त्यांनी आत्मस्वरूप केलेले आहे. बाकीच्यांना हा अनुभव येणार नाही, हाच मुख्य विषय आहे. यावर साक्षीताई म्हणतात की बापूजी, तुमच्या या सर्व सांगण्याचा मतितार्थ असा की तुम्ही जी काही वरदानं दिली आहेत, पावर दिली आहे, त्याचा लाभ तेव्हाच होईल जेव्हा आत्मा त्यासाठी पात्र ठरेल किंवा आत्मस्वरूप होईल. बापूजी म्हणतात की हो, प्रत्येक आत्म्यामध्ये आपल्या परमात्म्याबद्दल भावना असतातच. भावनांच्या जोडीला भक्तीचे फळ काय आहे तर ज्ञान आहे. जर आत्म्यामध्ये बुद्धी आहे, भक्ती मार्गातील प्रवास पूर्ण होऊन ज्ञान मार्गातील प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तशातच जर त्याचा मृत्यू झाला तर सूक्ष्म बेहद आत्म्यांच्या सहाय्याने त्या आत्म्यांच्या वरची आवरणे गळून पडतात आणि केवळ 1 महिना 2 महिन्यांच्या अवधीतच तो आत्मा ज्ञानी होऊन जातो आणि 6 महिन्यात तर तो जाऊन विमानात बसण्याच्या योग्यतेचा होऊन विमानात बसतो सुद्धा. तो आत्मा 9 लाखवाला असेल, 16,000 वाला कुणीही असू शकेल किंवा कुणी विशेष श्रेणीचा आत्मा सुद्धा असू शकेल. असे कितीतरी आत्मे मरणोत्तर विमानात जाऊन बसलेले आहेत. आत्तापर्यंत 3070 पैकी बरेच आत्मे विशेष श्रेणीतील सुद्धा आहेत जे स्थूल देह सोडून गेलेले आहेत.
काही 9 लाखवाले आत्मे पण आहेत या विमानामध्ये बसलेले. असे वेगवेगळ्या श्रेणीचे आत्मे आहेत या विमानामध्ये. यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी, या सगळ्यामध्ये जे बेहदच्या PM किंवा प्रधानमंत्री यांची रचना होती त्यांचे काय होईल? बापूजी म्हणतात की या बेहदच्या PMची जी रचना अतिशय साधारण अशी रचना आहे. त्यामुळे ते सर्व एक कलावाले मुक्त होणारे आत्मे आहेत. या 5000 वर्षात त्यांची अर्धी कला तर कधीच खर्च होऊन गेली आणि आता त्यांची केवळ अर्धीच कला पावर शिल्लक आहे. त्यामुळेच आता हा अर्ध्या कलेचा आत्मा लवकरच मुक्त होऊन जाईल. यावर साक्षीताई विचारतात की ते काय आपल्या ज्ञानाशी जोडले गेलेले आत्मे असतील का? बापूजी म्हणतात की नाही, त्यांची योग्यता अजूनसुद्धा जास्त घसरलेली आहे. साक्षीताई म्हणतात मग त्यांचे कार्य काय आहे बापूजी? बापूजी म्हणतात त्या एका कलेच्या आत्म्यांना खरं तर सुरक्षा कवच सर्व आत्म्यांना देण्यासाठी म्हणून उतरवलेले होते. यावर साक्षीताई शंका काढतात की कुणाला सुरक्षा देण्यासाठी त्यांची रचना झाली होती बापूजी? यावर बापूजी उत्तर देतात की हे जे PMची रचना खालीलप्रमाणे अवतार घेते झाले ते केवळ 6 लाख आत्मे होते. कृष्ण जन्मानंतरच्या 5000 वर्षांमध्ये जे मोठे राजे झाले ते 108, जे लहान सहान राजे झाले ते 1008 आणि जे उच्च पदस्थ मंत्री संत्री होते ते 16000 झाले आणि जे 9 लाख होते ते सर्व धनाढ्य व्यापारी वगैरे असे झाले. या सर्व आत्म्यांची मदत करण्यासाठी म्हणून सुद्धा बेहदच्या PM यांनी 6 लाख आत्मे पाठवलेले होते. हे सर्व आत्मे एक कलावाले होते आणि बेहदच्या आत्म्यांची मदत, सेवा, चाकरी करण्यासाठी म्हणून पाठवले गेले होते. पण आता या सर्व आत्म्यांच्या मधील पावर अर्धा कलाच फक्त शिल्लक असल्याने हे सर्व आत्मे आता यापुढील काळात मुक्त होतील. यानंतर बेहदची परम महाशांती असे म्हणून बेहदचे बापूजी या व्हिडिओमधून बेहदच्या मुलांचा निरोप घेत आहेत. मित्रांनो, हे बेहदचे ज्ञान तुम्हाला आवडत असेल तर बेहदचे मराठी चॅनल, जे बापूजींचे मराठी चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. तसेच बापूजींचे इतर जे 5 चॅनल आहेत त्या सर्व चॅनल्सना सबस्क्राईब करून त्यावरील व्हिडिओ पहा. व्हिडिओजना सर्वत्र शेअर करा, चांगले कमेंट करा आणि असे तुम्ही केल्याने आम्हाला सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी करण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.